श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतपुत्र व भारत कन्या, माझ्या समोर विराजमान असलेले आणि माझा आवाज जिथपर्यंत जातो आहे, जे सर्व मला ऐकता आहेत असे भारतपुत्र व भारत कन्या, काही काही गोष्टी वारंवार अधोरेखित करणं गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं आहे की आपला परिचय कसा असावा. भारताने स्वतःचा परिचय कसा द्यावा, ज्याला आजकालच्या नोकरीच्या भाषेमध्ये तुम्हाला रेझ्यूम म्हणता येईल किंवा CV म्हणता येईल किंवा इंट्रोडक्शन म्हणता येईल. आपलं इंट्रोडक्शन कसा असावा, आपला परिचय कसा असावा. आपला परिचय हा सर्व समावेशक असावा, खूप व्यापक असा परिचय असावा. त्यामुळे मी प्रत्येकाच्या पदाने त्याचा उल्लेख केला नाही. संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे की संविधानामध्ये तुम्हाला तुमचं वेगळं व्यक्तिमत्व ठेवण्याची अनुमती नाहीये. आणि वेगळं व्यक्तिमत्व ठेवण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झालेला आहे तेव्हा तेव्हा मनुष्य हा मानसिक आजाराने ग्रसित झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीत मनुष्याला मानसिक आजार जास्त भेडसावत आहे. त्याचं कारणच आहे की त्याचा जो परिचय आहे तो फार फार संकुचित झालेला आहे. मी आणि माझं, ज्याला भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये, भारतीय विज्ञानशास्त्रामध्ये मी हे पर्यायवाची शब्द वापरतो आहे. विज्ञान, अध्यात्म, धर्म, संविधान, लोकशाही हे समानार्थी शब्द आहेत. जे जाणकार आहे त्यांना हे समानार्थी शब्द आहे हे कळतं. जो अज्ञानी आहे, जो बौद्धिक दृष्ट्या दरिद्री आहे, त्याला या गोष्टीचं आकलन होत नाही. परिचयाचा विषय होता तर भारताने भूमिकाच अशी मांडली की अयम निजः परो वा इति गणना लघुचेतसा. हा माझा आहे, हा परका आहे. अशी भूमिका कोणाची असते की ज्याची वृत्ती ही फार क्षुद्र असते, क्षुद्र असते आणि क्षुद्र असते. अयम निजः परो वा इति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधा एव कुटुंबकम. हे शेवटचं जे चरण आहे हे सर्वांना माहित आहे, पण पहिले जे 3 चरण आहे हे फार महत्वाचे आहे. तितकेच महत्वाचे आहे की जो उदारचरित असतो. त्यामुळे स्वामी श्रीकंठानंद तुम्हाला कुठेही दिसू शकतो. उद्या जर मी एखाद्या फुटपाथवर काही
वंचित लोकांना घेऊन फक्त समजावून सांगण्यासाठी वंचित हा शब्द वापरतो आहे. तो काही माझ्या डिक्शनरीतला शब्द नाहीये. माझ्यासाठी प्रत्येक भारतवासी हा पूजनीय आहे. प्रत्येक भारतवासी, तो कोणीही असो आणि कसाही असो. जसा घरामध्ये भेद नसतो तसा कुटुंबामध्ये भेद नसतो. उद्या जर मी तुम्हाला एखाद्या फुटपाथवर काही मुलांसोबत, काही कुटुंबांसोबत बसलेलं दिसलो तरीही आश्चर्य करण्यासारखं काही नाही. एखाद्या सकाळी मी जर झोपडपट्टीमध्ये दिसलो तरीही आश्चर्य करण्यासारखं काही नाही. आणि त्याच दिवशी सायंकाळी जर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये दिसलो तरीही आश्चर्य करण्यासारखं काहीही नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारत का सन्यासी आज राजा का मित्र है, राजा के साथ राजमहल में रहता है, वही सन्यासी कल एक भिखारी के साथ पेड़ तले सो जाता है. उसको चलते ही रहना है, रुकना नहीं है. लुढ़कते पत्थर पर काई कहाँ, रोलिंग स्टोन गॅदर नो मॉस. जीवन असं प्रवाहित होत राहिलं पाहिजे. आणि प्रवाहित, ज्याचं जीवन प्रवाहित होत राहतं त्याच्या जीवनामध्ये कधीही मनस्ताप निर्माण होत नाही. तो सतत प्रवाहित होता. आणि सेवा म्हणजे एखादा व्यक्ती किती आध्यात्मिक किंवा धार्मिक आहे हे कसं कळणार? की त्याच्या जीवनामध्ये सेवा भाव किती आहे, त्याच्या माध्यमातून किती लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. धर्म म्हणजे प्रॉपर्टी गोळा करणं नव्हे. धर्म म्हणजे आश्रमांची संख्या वाढविणे नव्हे. धर्म म्हणजे तुमच्याकडे किती डिग्र्या आहे त्याहून तुमचा धर्म सिद्ध होत नाही. अध्यात्म म्हणजे काय? की तुम्ही स्वतःमध्ये किती प्रतिष्ठित झालेले आहात. तुम्ही आतमधून कधीही विचलित होत नाही. तुम्ही किती उच्च पदस्थ आहात याच्यावर आंतरिक जीवन अवलंबून नसतं. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल, मी माझ्याकडे अनेक लोक काउन्सिलिंगसाठी, समुपदेशनासाठी येतात आणि मी असे 50-50 कोटीचे आणि 100 कोटीचे भिकारी बघितलेले आहे. याची मला वारंवार या गोष्टी अधोरेखित करणं फार फार गरजेचं ठरतं. आमचे जे आचार्य आहेत खूप मोठे तपस्वी होते नर्मदेच्या काठावर, स्वामी रामानंद सरस्वती. ते म्हणायचे की आपलं जीवन आध्यात्मिक आहे किंवा उन्नत आहे याचा मापदंड प्रॉपर्टी नाही. एखादा संन्यासी तो किती उन्नत आहे याचा मापदंड त्याच्याकडे किती आश्रम आहेत, किती एकर जागा आहे, किती गाड्या आहेत हा मापदंड होत नाही. मला बरेच लोक विचारतात की तुम्ही विदेशात गेलेले आहात का? मी म्हणतो की संन्यासाचा आणि विदेशात जाण्याचा दूरदुरान्वये संबंध नाही. लहानपणापासून कधीही विदेशात जाण्याची इच्छा नव्हती. माझे असंख्य विद्यार्थी पृथ्वीच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, कोणत्या ना कोणत्या हुद्द्यावर आहे. फक्त माहिती म्हणून सांगतो. हे का बरं सांगावं लागतं? की बाह्य गोष्टींना सध्या मनुष्य खूप लवकर प्रभावित होतो आहे. मी असे कितीतरी दळभद्री लोक बघितलेले आहेत. त्यामुळे मी श्रीमंतीची आणि गरिबीची व्याख्या सांगताना म्हणत असतो की काही लोक इतके गरीब असतात, इतके गरीब असतात की त्यांच्याकडे केवळ आणि केवळ पैसाच असतो. केवळ पैसा असणं त्याच्यासारखं दारिद्र्य नाही आहे. मग तो 50 कोटीचा गरीब असू शकतो, 100 कोटीचाही गरीब असू शकतो. खूप गरीब लोक असतात कारण त्याच्याकडे केवळ पैसा असतो. आणि पैसा जो असतो ना तो खूप गरम असतो. पैसा प्रचंड त्याच्यामध्ये
गरमी असते आणि त्याच्यामुळे पूर्ण त्याचं अस्तित्व जळून खाक होऊन जातं. त्यामुळे बाह्य गोष्टी बघून प्रभावित होऊ नका. जे काही समाजामध्ये घडताय ते डोळसपणे बघा. मी तुम्हाला असंख्य व्यासपीठांवर दिसेल, बरेच लोक माझ्यावर प्रेम करणारे लोक म्हणत असतात की तुम्ही याच्यासोबतही बसता, राजकारण्यांसोबत असता, ब्युरोक्रॅट सोबत असता, 5 स्टार हॉटेलमध्ये असता, झोपडपट्टीमध्ये असता. मी त्यांना सांगत असतो की मी कुठेही असलो तरीही मी कोणासोबत राहतो आणि त्याची योग्यता काय आहे, आणि त्याला जीवनात कुठलं स्थान द्यायचं आणि कुठे ठेवायचं हे आतमध्ये क्लिअर असतं. आध्यात्मिकता म्हणजे काय? आंतरिक स्पष्टता. खूप पैसा कमवायचा, पण पैसा सर्वस्व आहे हे कधीही चुकूनही समजायचं नाही. मनामध्ये भ्रमात्मक स्थिती कधीच नसावी. दुसऱ्यांनी आपला सम्मान केला तर लगेच हुरळून जायचं, मी काहीतरी फार महान झालो. नाही, जर बाह्य गोष्टींवर जर माझं महानत्व अवलंबून असेल तर ते उधारीचं महानत्व आहे. आता बऱ्याच लोकांना हे पुरस्कार वगैरे दिले जातील. बाजारामध्ये जर गेलं तर 150, 200 आणि 500 रुपयाला हे पुरस्कार मिळतात. त्यामुळे बाह्य गोष्टींवर पराधीने हु सपने हु सुख नाही. कितीतरी सामाजिक कार्यकर्ते त्यांना कालांतराने आत्महत्येला बळी पडावं लागतं. का बरं? बाह्य गोष्टींवरची निर्भरता वाढलेली आहे. बाह्य प्रलोभन जे आहे ते जीवनाला प्रभावित करता आहेत. मनुष्य बाहेरून खूप आय एम कूल वगैरे असे दिसतात, पण आतमधून भयंकर कुचके झालेले आहे. जो सेवा करतो तो कधीही आत्महत्या करणार नाही, तो बलिदान करतो, तो स्वतःचं जीवन दान करतो, पण तो कधीही आत्महत्या करत नाही. ज्यावेळेस मी याच्यावर बोलत होतो तर मला फेसबुकवर एक कॉमेंट मिळाली की तो व्यक्ती म्हणाला की स्वामीजी, आत्ता मला कळलं की सामाजिक कार्यकर्ते अमुक खूप मोठा कार्यकर्ता त्यांनी आत्महत्या का केली. आत्महत्येचं कारण आहे आतमधलं कनेक्शन तुटलं. ज्याचं आतमधलं कनेक्शन तुटलं त्याच्या जीवनात ती आत्महत्या येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्वतःच्या जीवनाची काळजी घ्या. नाशिकला तुमची फार गरज आहे. एक व्यक्ती अमूल्य आहे. येण्याचं प्रयोजन सांगतो. जसा उल्लेख करण्यात आला की जागृत नाशिक जागृत भारत. बरेच लोक म्हणतात की स्वामीजी वसुधा एव कुटुंबकम, मग त्याचं काय? म्हटलं कुठेतरी तर सुरुवात करावं लागेल ना. मग नाशिक काय आहे? नाशिक होल्डर सारखं आहे. तिथे तो बल्ब जो आहे तो फिक्स केलेला आहे, पण त्याचा प्रकाश दूरवर पसरेल. नाशिक ही देवभूमी नाशिक आहे, पण त्या देवभूमी नाशिकवर दैत्याचा प्रभाव कुठेतरी वाढलेला आहे. मला खूप तळ्यात आणि मळ्यात बोलता येत नाही. मी नेहमी सांगत असतो की मला बुद्धीने ऐकून काहीही कळणार नाही. हृदयाने ऐकणं फार गरजेचं आहे. नाशिकमध्ये 300 कोटीचा ड्रगचा कारखाना अस्तित्वात येतो. नंतर त्याला ध्वस्त करण्यात येतं, तो भाग वेगळा, पण अस्तित्वात आला कसा हा प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आणि मी कारणीभूत. व्यासपीठावर जी व्यक्ती बसलेली आहे, इन्क्लुडिंग माय सेल्फ, मी सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत आहे. की हे झालं कसं, कळलं कसं नाही. मला बरेचदा प्रश्न पडायचा की नाशिकमध्ये हॉटेलची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. बरेचसे जे हॉटेल्स आहेत त्याच्यासमोर गाड्या सुद्धा दिसत नाही. म्हटलं हे चालतात कसं? थोडंफार लक्षात येत होतं, पण नंतर ते प्रत्येक गोष्ट स्पष्ट झाली. या देशाचे तुम्ही नागरिक आहात. हा देश माझा, तुमचा, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा देश आहे. हे नाशिक प्रत्येक व्यक्तीचं आहे. हे नाशिक कोण्या नगरसेवकाचं, कोण्या आमदाराचं, कोण्या खासदाराचं, कोण्या जिल्हा परिषद सदस्याचं नाही आहे. संविधान ज्यावेळेस अर्पण केल्या गेलं तर त्याची सुरुवातीचीच ओढ आहे की वी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. मी बरेचदा हे बोललेलो आहे की भारतामध्ये लोकशाही रुजलीच नाही, कारण की रुजवूच दिली नाही भारतामध्ये लोकशाही. जर भारतामध्ये लोकशाही रुजली असती ना तर भारत कुठे निघून गेला असता. मी निराशावादी नाहीये, पण मी वास्तववादी आहे.
वास्तविकतेला जसं आहे तसंच बघता आलं पाहिजे. नाहीतर आपण मोठे मोठे कार्यक्रम करू, त्या कार्यक्रमाचा काहीही उपयोग होणार नाही. लोकांना राजकीय व्यवस्था आणि राजकारण याच्यामधला फरक नाही कळत हो. ते राजकारणाला राजकीय व्यवस्था समजून बसतात. राजकारण ही भ्रष्ट मनोवृत्ती आहे, स्वार्थी मनोवृत्ती, भ्रष्ट मनोवृत्ती, संकुचित मनोवृत्ती, त्याला राजकारण म्हणतात. आणि राजकीय ही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये राजकारणी लोकांचा प्रवेश होऊ शकतो. शासकीय व्यवस्था आहे, त्या शासकीय व्यवस्थेमध्ये राजकारणी वृत्तीच्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो. धार्मिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्थेमध्ये राजकारणी वृत्तीच्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो. ज्यावेळेस धार्मिक व्यवस्थेमध्ये राजकारणी वृत्तीच्या लोकांचा प्रवेश होतो, त्यावेळेस विश्वस्तांसाठी बोली लागते की कोणी जर 80 लाख रुपये देणार असेल तर तुला विश्वस्त होऊ शकतो. याला राजकारण म्हणतात. हे का बरं तुमच्याशी बोलावंसं वाटतं की केवळ प्रवचन वगैरे यांच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करावं लागेल की प्रश्न विचारा. मी अगदी उघडपणे सर्वांना सांगत असतो की समाजामध्ये वावरणारे बाबा, बुवा, स्वामी, अम्मा, कीर्तनकार, कथाकार, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. केवळ श्रोते होऊन राहू नका, अध्ययन करा, अभ्यासपूर्वक प्रश्न विचारा. पहिल्या अध्यायामधला जो अर्जुन आहे तो नपुंसक अर्जुन आहे. भगवानच त्याला नपुंसक म्हणतात. क्लैब्यम मास्मगम पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. कशाला असं नपुंसकासारखा गप्पा करतो हा? इतके मोठे मोठे व्यासपीठावर मोठे मोठे व्याख्यानात येतं. प्रज्ञावादांश भाषसे, खूप पंडितासारखा बोलतो आणि हात थरथर थरथर कापतायत. हा पहिला अध्यायातला अर्जुन. शेवटच्या अध्यायातला अर्जुन काय म्हणतो? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत देवा. आता मला स्मरण, माझी स्मृती जी आहे ती जागृत झालेली आहे, माझ्यामधली जी ऊर्जा आहे ती जागृत झालेली आहे. जर खऱ्या अर्थाने जर मनुष्य धार्मिक झाला ना, समाजामधला जो अंधकार आहे तो नाहीसा होईल. व्यसनमुक्तीपासून समाज मुक्त होईल, भ्रष्टाचारापासून समाज मुक्त होईल. प्रत्येकाविषयी आदर असावा, एखाद्या शासकीय अधिकाऱ्याविषयी आदर असावा, पण भीती कदापि नसावी, भीती नसावी. नमस्कार करायची त्या चेअरला, साहेब नमस्कार. त्याच्यानंतर त्याला माणूस म्हणूनच बघायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही. लोकसेवक, केवळ लोकसेवक, केवळ लोकप्रतिनिधी. आणि ज्यावेळेस तुम्हाला युद्धामध्ये उतरायचं असतं त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीचं आकलन झालं पाहिजे. सज्जनांची निष्क्रियता व सज्जनांचं मौन हे दुर्जनांसाठी शक्तिवर्धक टॉनिकचं काम करत असतं. त्यामुळे काय आवश्यक आहे? सक्रिय सज्जन योद्धा. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला जातायत त्यावेळेस ते ब्रँडेड कपड्यांचा त्याग करतात. राजा म्हणजे ब्रँडेड कपडेच घालणार ना, डिझायनरचे कपडे घालणार, फॅशन मधले कपडे घालणार, राजा आहेत ते. प्रभू रामचंद्र वनवासाला निघतायत त्यावेळेस ते ब्रँडेड कपड्यांचा त्याग करतात, वल्कल धारण करतात, साधे कपडे धारण करतात, पण दोन गोष्टींचा त्याग ते करत नाही. एक शस्त्र आणि दुसरं शास्त्र. आम्ही ते विसरलो. का बरं तुम्ही शस्त्रपूजन बंद केलं? देवीच्या हातामध्ये तलवार आहे, त्रिशूल आहे. हा, तुम्ही जर ते घरामध्ये ठेवले असते धार्मिक चिन्ह म्हणून तर तुम्हाला संविधानाने सुद्धा तो अधिकार दिला असता शस्त्र ठेवण्याचा. कारण की तो धर्माचा भाग आहे, तो सुरक्षेचा भाग आहे, दिला असताना. शेवटी संविधान निर्माण करणारे आपणच असतो ना. संविधान आपल्यासाठी असतं, आपल्या कल्याणासाठी असतं. धर्म, अध्यात्म, लोकशाही, संविधान हे तो एकच आहे. लोककल्याण, लोककल्याण, लोककल्याण. अध्यात्म काय सांगतं? सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् दुर्जनः सज्जनो भूयात्. सज्जन
जनः शांतिमाप्नुयात् शांतो मुच्येत बंधेभ्यो मुक्तः च अन्यान् विमोचयेत. सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, दुःखी कोणी असू नये. तर भविष्यामध्ये संपर्कात राहा. तुम्ही फार महत्वाचे आहात नाशिकसाठी. नाशिक ही देवभूमी आहे, महाराष्ट्राची ही वाराणसी आहे. तर इथं जे देवत्व आहे, जे कुठेतरी झाकल्या गेलेलं आहे, ते पुन्हा आपल्याला प्रस्थापित करायचं आहे, पुन्हा त्याला अनावृत्त करायचं आहे, जेणेकरून हा देवभूमी नाशिकचा प्रकाश, या प्रकाशाने पूर्ण जे जग आहे ते प्रकाशित झालं पाहिजे. स्वतःला कमी समजू नका. गुरु गोविंद सिंग ते म्हणतात, 1.25 लाख से एक लढाऊ, गुरु गोविंद सिंग नाम कहाऊ. त्यामुळे इथे जे बसलेले लोक आहेत ना, लाखो मध्ये आहेत. एक व्यक्ती म्हणजे 1.25 लाख. इथे बघा, काहीतरी 1 कोटी पर्यंत जातील. तर ते जे बळ आहे ते आतमधलं बळ निर्माण करा. भागवत ऐकल्यानंतर ते बळ निर्माण झालं पाहिजे. शिवपुराण ऐकल्यानंतर, शिवपुराण ऐकणाऱ्यांमध्ये असं बळ निर्माण झालं पाहिजे की त्यांना स्वार्थी राजकारण्यांच्या छातीवर तांडव करण्याचं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. ते सामर्थ्य निर्माण झालं तेव्हा समजायचं की शिवपुराण ऐकणं सार्थक झालं. तांडव करता आला पाहिजे, असुरांचा नाश करता आला पाहिजे. की माझा जो देश आहे, माझी जी आई आहे, ते सिंहासनावर तिला प्रतिष्ठित करायचं आहे. सध्या जी आहे ना भारत माता, ती फार रडते आहे हो, फार रडते आहे. कळत नाही मला ह्या ज्या लहान लहान मुलांचं ना खूप म्हणजे कधी कधी रडू येतं अक्षरशः. यांच्यासाठी आम्ही कोणतं जग सोडून चाललेलो आहोत. खूप कीर्तन करतो, कथा करतो, मोठे मोठे भागवतकार येतात. फरक काय पडतो आहे? कसलं पुण्य करतायत? कुठे काहीतरी चुकतं आहे आणि ती चूक शोधणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आईची आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे. आपण आईचं स्मरण करूनच मी माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जयच्या वेळेस सर्वांचे हात वर गेले पाहिजे. वंदे मातरमच्या वेळेस सर्वांचे हात वर गेले पाहिजे. आणि हर हर महादेवच्या वेळेस हात वर सर्वांचेच गेले पाहिजे. आपल्या आईचं स्मरण फार महत्वाचं आहे. देश आहे तर देह आहे, देश आहे तर देव आहे, आणि देश जर नाही तर काहीच नाही. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या आईचा जय जयकार करूया. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे